तुम्ही जर जॉब शोधत असाल आणि तुम्ही इकडं-तिकडून भटकून तुम्हाला जॉब मिळत नसेल, तर आता ही खूप तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तुम्हाला माहिती असेल, की तुम्हाला चीफ मिनिस्टर फेलोशिप योजना ही तुम्हाला चालू केलेली आहे आणि या संदर्भामध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळून जाईल. कारण तुम्हाला माहिती आहे, की आपल्या चॅनलमध्ये असे नवनवीन व्हिडिओज वगैरे ऑनलाईन सर्व्हिसेसबद्दल असतील, जॉब वॅकन्सीज असतील किंवा आणखी ऑनलाईन योजना असतील, या संदर्भामध्ये आपले नवनवीन व्हिडिओज वगैरे येत असतात. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल, तर चॅनल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आपल्या चॅनलला. म्हणजेच तुम्हाला अशा ऑनलाईन सर्व्हिसेसबद्दल तुम्हाला जे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर तुम्ही पाहू शकता की चीफ मिनिस्टर फेलोशिप योजना 2026 ही चालू केलेली आहे आणि 26मध्ये तुम्हाला माहीत असेल की यासाठी आपण जर तुम्ही एखादा कोर्स वगैरे करत असाल किंवा तुम्ही MPSC UPSC करत असाल आणि तुम्हाला माहीत असेल की डिसिप्लिन अधिकाऱ्याची कसं तर कामे असतात, हे जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल, तर गव्हर्नमेंटने तुम्हाला 1 वर्षाचा एक चांगला कोर्स किंवा आपण त्याला इंटर्नशिप कोर्स वगैरे म्हणू शकतो, हे चालू केलेलं आहे. त्याच कोर्सबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगतो. ज्याला व्हिडिओमध्ये पूर्णपणे कंटिन्यू करा. तुम्हाला माहिती सांगतो की त्या जॉबला तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. त्या जॉबसाठी तुम्ही ॲप्लिकेशन कसं करू शकता, त्याचे ते निकष वगैरे काय, त्याच्या अटी आणि पूर्तता काय आहे, तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये माहिती आपण मिळून जाणार आहे. तर पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2026 तरुणांसाठी सुवर्ण संधी. तर या योजना चालू करण्यामागे काही सरकारची उद्दिष्टे पण आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय काय मिळणार आहे, मानधन किती मिळणार आहे, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगून हे पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. तुम्ही बघू शकता की प्रति महिना 80,000 रुपये तुम्हाला मानधन मिळणार आहे. सरकारी विभागामध्ये कामाचा अनुभव, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसोबत संवाद, युवक आणि महिलांना याच्यामध्ये समान संधी मिळणार आहे. असं नाही की त्याच्यामध्ये युवक युवतीसाठी काहीतरी त्याचा भेदभाव केला जाईल, परंतु दोघांना याच्यामध्ये समान संधी मिळणार आहे. आणि आणखी बरेचसे असे त्याच्यामध्ये पॅकेज आणि इतर सुविधा तुम्हाला मिळणार आहेत. आणि या भरतीमध्ये पूर्णपणे 100% पारदर्शकपणे याच्यामध्ये भरती होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर उद्दिष्ट जर सांगायचे म्हटलं, तर प्रशासनामध्ये सक्रिय सहभाग. तुम्हाला माहिती असेल की जर तुम्ही MPSC UPSC वगैरे करत असाल आणि तुम्हाला जर कुठल्याही तुम्हाला माहीत असेल तुम्ही MPSC UPSC करत असाल, तुम्ही एखाद्या कॅटेगरीसाठी किंवा तुम्ही एखाद्या पोस्टसाठी जर तुम्ही करत असाल आणि पोस्टची नक्की कामे काय असतात तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं असेल, तर हा जॉब तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये तुम्हाला अनुभव मिळतो, त्याच्यामध्ये तुमच्या कल्पनाला वाव दिला जातो. करिअरमध्ये तुम्हाला याच्यामध्ये करिअर घडवण्याची तुम्हाला संधी मिळते आणि तुम्हाला विशेष म्हणजे तुम्हाला मासिक मानधन तुम्हाला खूप चांगलं मिळतं. मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचे काही उद्दिष्ट पण त्याच्यामध्ये त्यांनी उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन काही ते कामं करत असतात. त्यासाठी तुम्हाला उद्दिष्ट तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तरुणांना प्रशासनात काम करण्याची संधी देणे आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना शासनास लाभ होणे. कारण तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये जर नवीन जर 25-30 वर्षाचा युवक असेल, त्यांच्याकडे नवीन भन्नाट काहीतरी कल्पना असतात. त्यांच्यावर त्या कल्पना भरपूर अशा सरकारच्या काही कामासाठी काम करून जातात की त्याच्यामध्ये त्यांचे लाखो रुपये वाचतात. म्हणूनच ते आपल्या तरुणांना त्याच्यामध्ये संधी देत आहेत. या जॉबचा तुमचा कालावधी 12 महिने असेल आणि म्हणजे मिनिमम 1 वर्ष तुमचा असू शकतो. आणि यासाठी तुम्हाला पात्रता असणारी पदवी किमान तुम्हाला आणि यासाठी पात्रता आहे की तुम्हाला कमीत कमी तुम्हाला 60% असं तुम्हाला कोणत्याही स्ट्रीममधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि तुमचं वय जे आहे 21 ते 26 वर्षादरम्यान तुमचं वय पाहिजे. आणि किमान तुम्हाला कुठेही जर काम केलं जर असेल, तुम्हाला कमीत कमी तुम्हाला 1 वर्षाचा तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला खूप प्राधान्य दिलं जाईल त्याच्यामध्ये. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की हा जसा जॉब तुम्हाला एकदम सहजासहजी उपलब्ध करून दिला जातो, त्यासाठी तुम्हाला या जॉबसाठी काही त्यांच्या नियम आणि अटीसुद्धा असतात. तुम्हाला माहीत असेल की त्याच्यामध्ये जर एक सरकारी काम तुम्ही 1-2 महिन्याचं किंवा असं काही नाही, तुम्हाला कमीत कमी 1 वर्षाचा तुम्हाला अनुभव मिळतो आहे. तेही चक्क तुमच्या मुख्यमंत्र्यासोबत असेल, तुमच्या किंवा वरिष्ठ मंडळीसोबत तुम्हाला काम करण्याचा अनुभव मिळत आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर त्याच रिलेटेड जर तयारी करत असाल, तर तुम्हाला ऑलरेडी काम तुमचं सिलेक्शन होण्याआधी किंवा तुम्हाला तुमचा जॉब मिळण्याआधी तुम्हाला त्याचा अनुभव आलेला असेल. जर दुसऱ्या तुमची कॅन्डिडेटशी तुलना करता तुम्ही जर यासाठी केलं असेल, तर त्याच्यामध्ये खूप तुम्ही महत्त्वाची ठरू शकता. तर यासाठी तुम्हाला अटी व शर्ती काय असतात आपण पूर्णपणे बघूया. मग कमीत कमी आपण त्याच्या 10 अटी त्याच्यामध्ये दिल्या आहेत. पूर्णपणे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर 8 नंबर 1 आहे पूर्णवेळ कार्यक्रम. मुख्यमंत्री फेलोशिप हा एक पूर्णवेळ कार्यक्रम आहे. फेलोशिपच्या कालावधीत फेलो कोणतीही दुसरी नोकरी करू शकणार नाही. खाजगी सराव, प्रॅक्टिस, इतर कोणतेही कामं किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम या फेलोशिपसाठी ITI मुंबईने तयार केलेला विशेष शैक्षणिक अभ्यासक्रम करू शकणार नाहीत. म्हणजे त्याचा अर्थ असा की जर तुम्ही एकदा ते फेलोशिपचा तुम्ही प्रोग्राम जॉईन केला, त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1 वर्षासाठी दुसरं कोणतंही काही काम करता येणार नाही किंवा तुम्हाला दुसरा कोणता जॉब करता येणार. आणि यामध्ये तुम्हाला माहिती आहे की हा फक्त आणि फक्त 12 महिन्याचा कार्यक्रम. यामध्ये कालावधी वाढवून देण्याची किंवा एक्सटेन्शन तुम्ही मागू शकता.
आणि किंवा पुनर्नियुक्ती करू शकता अशी याच्यामध्ये कोणती आणखी तरतूद केलेली नाही. कारण आपण असं कधी-कधी विचार करू शकतो, की चला एक तर मी 12 महिने चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, माझी कोणती तक्रार पण नाही आहे. परंतु सर आता या कामात मला एकदा आवड निर्माण झालेली आहे आणि याच्यामध्ये मला परत तुम्ही एक्सटेन्शन वगैरे देऊ शकता का? यात तुम्ही अशी याच्यात कोणतीही तरतूद केलेली नाही आहे. आणि हा 12 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर हा कार्यक्रम कोणत्याही नोकरीची खात्री किंवा हमी देत नाही. माहीत असेल की हा फक्त तुम्ही अनुभव म्हणून करू शकता आणि पण तुमचा हा अनुभव त्याच्यामध्ये ग्राह्य धरला जाईल. जर तुम्ही हा 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर जर तुम्ही कुठली दुसरी नोकरी शोधत असाल तर तुम्ही त्यांना हा तुमचा कार्यकाळाचा तुम्ही एक्सपिरियन्स तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला नक्कीच तिथं प्राधान्य दिलं जातं. आणि फेलो ज्या प्राधानिकाकडे नियुक्त असतील त्या प्राधिकरणाची कार्यरत वेळ फेलोला लागू होत असेल. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जर तुमचा अर्ज सिलेक्ट झाला आणि तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन झालं, परंतु त्याच्यामध्ये कसं काय असतं की वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात, वेगवेगळे सेक्शन्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला आणि त्याचा टाईम पण वेगळा असतो. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जास्त करून 9 to 6 म्हणजे करण्याची सवय लागलेली असते, परंतु तुम्हाला माहीत असतं की काही डिपार्टमेंट असे असतात त्याच्यामध्ये लेट नाईट पण काम करावं लागतं तुम्हाला. त्यासाठी तुम्ही तुमच्या टायमाचं तुम्ही त्यांना सांगू शकत नाहीत. आणि तुम्हाला माहिती असेल की एकदा सिलेक्शनसाठी तुम्ही केलं तर मुलाखतीवर तुम्हाला शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय, ओळखीच्या पूर्वाच्या मूळ कागदपत्राची पडताळणी केली जाईल. रुजू होताना कोणत्याही फेलोला वैद्यकीय प्रमाणपत्र, मेडिकल सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे. रुजू झाल्यानंतर फेलोची पोलीस पडताळणी पण केली जाईल. कारण तुम्हाला माहिती आहे की बरेचसे आता पोलीस व्हेरिफिकेशन करणं हे कोणत्याही कामामध्ये एकदम कडक केलेलं आहे. तुमचं सिलेक्शन झालं, पूर्णपणे तुमचं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑफिस वगैरे तुम्हाला जॉईन केलेलं आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये जॉईनिंग केलं आहे त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला राहणं आवश्यक आहे. कारण तुम्हाला अपडाऊन करणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये तुमची नियुक्ती केली जाईल तुम्हाला तिथेच राहणं आवश्यक असेल. त्यासाठी तुम्ही आधी तुमची तयारी दाखवली पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की जर आपण एखाद्या वर्षाच्या कोर्ससाठी जर तुम्हाला एक 65,000 ते 70,000 रुपये महिन्यामध्ये त्याच्यासाठी जर तुम्ही असं काही अपेक्षित करत असाल की मी एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये काम करत आहे आणि मला राहण्याची सोय सरकारतर्फे करावी, पण असं काही होत नाही. यासाठी तुम्हाला स्वतःच्या खर्चाने तुम्हाला 1 वर्ष ज्या तुम्ही फील्डवरती जाता तुम्हाला तिथं राहावं लागेल. आणि 9 नंबरची अट अशी आहे तुम्हाला त्याच्या नियुक्तीचे पत्र ऑफर लेटर मिळाल्यानंतर निर्देशित केलेल्या दिवशी वेळी तुम्हाला सकाळी फेलोने उपस्थित राहणं गरजेचं आहे. अन्यथा त्याची नियुक्ती रद्दही केली जाते. कारण तुम्ही काय या शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की नियुक्तीचं पत्र म्हणजेच ऑफर लेटर मिळाल्यानंतर निर्देशित केलेल्या दिवशी, वेळी, ठिकाणी फेलोने उपस्थित राहणं आवश्यक आहे. अन्यथा त्याची नियुक्ती रद्दही केली जाते. आणि 10 नंबरचं जे राजकीय सहभाग. फेलोशिपच्या कार्यकाळात फेलो कोणत्याही राजकीय चळवळीचा भाग असू शकत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की एक सरकारी काम आहे किती शिताफीने काम करावं लागतं. त्यासाठी तुमचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध असला नाही पाहिजे. तुम्ही फक्त तुमचं काम आणि कामच केलं पाहिजे. या संदर्भात तुमचं आपण त्यांची जर एखादी ऑफिशियल वेबसाईट वगैरे चेक केली ज्या लास्ट टाईमला आपण जर बघू शकता की चीफ मिनिस्टर फेलोशिप 2026 रजिस्टर अपडेट नाव. तुम्हाला माहिती आहे आणखी तर याच्यामध्ये आणखी डेट अगर अवेलेबल झालेलं नाही, परंतु 2026ची जी आहे डेट लवकरच ते डिक्लेअर करणार आहे आणि त्याच्यासाठी तुमचे ॲप्लिकेशन वगैरे मागवणार आहे. तुम्हाला माहिती आहे यासाठी जास्तीत जास्त काय फीज नाही, तुम्हाला फक्त ₹500 तुम्हाला फीज पे करायची आणि तुमचा फॉर्म वगैरे भरायचा आहे. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जाईल, तुमचे डॉक्युमेंट वगैरे मागवले जाते सगळे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही जास्त करण्याची गरज लागणार नाही. आणि तुम्ही पाहू शकता की जसं आपण याआधी आपण पूर्णपणे चर्चा केली ज्यामध्ये तुम्ही जर 2018 असेल, 19 असेल, 20 असेल किंवा या दरम्यान ज्या फेलोनी जॉईन केलं त्याच्यामध्ये त्यांचे रिव्ह्यूज वगैरे असतील किंवा त्याच्या ऑफिशियल वेबसाईटला त्यांच्या मुलाखती असतील त्याच्यामध्ये पब्लिश झालेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओज वगैरे पाहू शकता आणि तुमचं तुम्ही मत त्याच्यामध्ये मांडू शकता. आणि जर तुम्ही एका चांगल्या जॉबची तयारी करत असाल तर आणि तुम्हाला जर एक चांगला अनुभव हवा असेल तर तुम्ही हा फेलोशिप कार्यक्रम नक्की एकदा जॉईन करू शकता. आणि शिवाय फ्री नाही आहे, तुम्हाला याच्यामध्ये महिन्याचा तुम्हाला चांगला गलगट्ट पगारही दिला जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही जास्त नाराज करण्याची गरज नाही. तुम्ही एकदम आनंदामध्ये तुम्ही जॉईनिंग करू शकता. कारण हा जो आहे टोटल पूर्णपणे याचा कार्यक्रम आणि तुम्ही बघू शकता की एकदम उत्तमरित्या तुम्हाला एक म्हणू शकतो की आपण एखाद्या जॉबसाठी पेड ट्रेनिंग जे म्हणतो आपण ते तुम्हाला जे ट्रेनिंग भेटत आहे. कारण यामध्ये तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये पैसाही भेटतो आणि तुम्हाला चक्क सरकारमध्ये काम करण्याचा तुम्हाला योग मिळतो आहे. जर तुमच्याकडे एखादं टॅलेंट नक्की स्किल असेल आणि तुमचे जर फायदा होत असेल तर तुम्ही नक्की आपल्या सरकारला करून देऊ शकता. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या कार्यक्रमाला नक्की जॉईन करू शकता. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की थोडासा आवडला असेल आणि तुम्हाला जर माहिती असेल की तुम्ही जॉब संदर्भामध्ये आपण नेहमीच व्हिडिओ बनवत असता आणि तुम्हाला याची जर माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या ई सेवा मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि लाईक आणि शेअर करू शकता. धन्यवाद.